पुढील अनुभव हा माझ्या ट्रिपचा होता पुणे टू शनी शिंगणापूर. पुणे टू आपलं अहिल्यानगर. मग अहिल्यानगरला आम्ही गेलो होतो एस टीने. एस टी असता पुण्यावरनं भरपूर. एस टीने गेलो तिथं अहिल्यानगरला शनी शिंगणापूरला गेलो. दर्शन घेतले आणि सेम डे रिटर्न यायचं होतं. मुक्काम वगैरे कुठंच काही नाही. सो त्याच दिवशी नेवासा केलं, लोकल टॅक्सी बुक करून शनी शिंगणापूर केलं आणि रिटर्न संध्याकाळी रात्रीला एस टी पकडली आणि पुण्याला रिटर्न. आणि गाड्या सामान वगैरे ठेवायचा प्रश्न राहिलाच नाही, कारण सामान हा आपण टॅक्सीतच ठेवलं होतं आमच्या लोकल. आणि घरून आपण फ्रेश होऊनच गेलो होतो, आंघोळ वगैरे सगळं काय करून. आणि तिथं जाऊन फिरलो आणि रिटर्न आलो डायरेक्ट आपलं पुणे. सो मुक्कामाचा प्रश्न आलाच नव्हता. आणि एक गजानन महाराजचं कुठं संस्थान आहे, सॉरी कुठल्या दत्त भगवानचं ते एक केलेलं. मुक्काम राहायचा प्रश्न होता, मात्र बॅग कुठं ठेवायची तर बॅग आम्ही कारमध्ये ठेवली होती ट्रॅव्हल काळात.